नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे GS विथ PS या एज्युकेशनल चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 साठी महत्त्वपूर्ण पद ग्रामसेवक. तर या पदासाठी महत्त्वपूर्ण असणारा तांत्रिक घटक. तर यामधील आपण सिरीजमध्ये नोट्स पाहत आहोत. तर तांत्रिक घटकामधील जे काही व्हिडिओ आहेत तर ते प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाहू शकता. तर बघा, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजेच महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. तर या विषयामधील आपण काही महत्त्वपूर्ण नोट्स या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हा जो घटक आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, तर या घटकाचा हा पहिला पार्ट आहे. त्यानंतर लगेचच 1-2 दिवसात दुसरा पार्ट तयार होईल. तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास आणि उत्क्रांतीसाठी 3 कालखंड आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे. ते म्हणजे कोणते? प्राचीन काळापासून मोगल राज्यापर्यंतचा एक काळ, त्यानंतर आहे ब्रिटिश काळातील ग्रामीण शासन संस्था, आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतरच्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्था. तर या तिन्ही काळामधील आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर बघा, प्राचीन काळापासून मुघल राज्यापर्यंत ग्रामीण स्थानिक शासनाच्या संदर्भात ठळक वैशिष्ट्ये जर पाहिली आपण तर ती पुढील प्रमाणे आहेत. ती म्हणजे कोणती? प्राचीन काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास कसा होत गेला, तर हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर बघा, प्राचीन कालखंड हा पंचायत राजचा सुवर्ण कालखंड मानला जातो. कोणता? प्राचीन कालखंड. तर बघा, वैदिक काळामध्ये गावाच्या प्रमुखाला ग्रामिणी म्हणून संबोधले जात होते. गावाचा कारभार हा ग्रामसभेमार्फत चालत होता. तर या ठिकाणी ग्रामीण हा शब्द महत्वाचा आहे. वैदिक काळामध्ये गावाच्या प्रमुखाला ग्रामिणी म्हणून संबोधले जात होते. त्यानंतर बघा, समिती. तर वैदिक काळामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख समिती या नावाने केला जात होता. तर हे देखील या ठिकाणी महत्वाचे आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. यानंतर आहे जनपद संघ. रामायणामध्ये जनपद संघ या शब्दाचा उल्लेख आपल्याला आढळतो आणि महाभारतामध्ये ग्रामसभा या शब्दाचा आपल्याला उल्लेख आढळतो. त्यानंतर आहे शुक्रनीतिसार ग्रंथ. तर 10व्या शतकातील शुक्रनीतिसार ग्रंथामध्ये ग्रामरचना आणि कार्य यांचे स्पष्ट उल्लेख आपल्याला आढळतात. यामध्ये 2 सदस्य हे ग्राम जनतेतून निवडले जात होते आणि त्यांच्याकडे न्यायिक, कर, नियम या क्षेत्रातील पूर्ण अधिकार दिलेले होते. तसेच ग्राम संरक्षण व सार्वजनिक जीवनाचा वाटा त्यांच्यावर सोपवलेला होता. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर मनुस्मृती आणि नारदस्मृती ग्रंथ. या ग्रंथामध्ये ग्रामपंचायतीचा आपल्याला उल्लेख सापडतो. मनुस्मृतीनुसार 1 ग्राम, 10 ग्राम, 100 ग्राम आणि 1000 ग्राम. ग्राम म्हणजे काय? गाव. तर 1000 गावाच्या अलग अलग रचना होत्या. मनुच्या अनुसार ग्राम शासनाची सर्वात लहान संस्था आहे. ग्राम ही शासनाची सर्वात लहान संस्था आहे. ज्यांचे प्रमुख अधिकारींना काय म्हटले जात होते? तर ग्रामिणी. त्यानंतर पाहूया मौर्य काळ. तर मौर्य काळामध्ये ग्रामीण शासन संस्था या स्वायत्त स्वरूपामध्ये होत्या. कोणत्या? स्वायत्त स्वरूपामध्ये. त्याविषयीचे संदर्भ काही शिलालेखांवरून आपल्याला आढळतात, म्हणजेच या ठिकाणी सिद्ध होतात. विशेषतः जर पाहिले, आंध्र प्रदेश, भोज, कंबोज, महाराष्ट्र आणि गुजरात या भागातील ग्रामीण शासन संस्था स्वायत्त आणि कशा होत्या? विकसित होत्या. स्वायत्त आणि विकसित. यानंतर आहे अर्थशास्त्र ग्रंथ. कौटिल्य म्हणजेच कोण? चाणक्य यांच्या अर्थशास्त्रीय ग्रंथामध्ये ग्राम प्रशासनाचा उल्लेख आपल्याला आढळतो. याचबरोबर इंडिका ग्रंथ मेगास्थनीज याच्या इंडिका या प्रवास वर्णनात त्याने ग्रंथ लिहिला होता. तो म्हणजे कोणता? इंडिका ग्रंथ. कोण लिहिला होता? मेगास्थनीजने. तर त्याच्या या प्रवास वर्णनात्मक ग्रंथामध्ये नगर प्रशासनाचे त्याने वर्णन केलेले आहे. आणि हा जो ग्रंथ आहे इंडिका, तर हा चंद्रगुप्त मौर्य कालखंडामध्ये लिहिलेला होता. मौर्य काळातील खेड्यांचे जर वर्गीकरण आणि अधिकारी जर पाहिले तर ग्रामिका सर्वात खालचा हा घटक होता. तर 2 कोसांचे खेडे. त्यानंतर आहे कोणता? सर्वता. 400 गावांचा महसूल अधिकारी. 400 गावांचा एक महसूल अधिकारी, ज्याला काय म्हटले जात होते? सर्वता. त्यानंतर आहे स्थानिका. 800 गावाचा महसूल अधिकारी, त्याला म्हटले जात होते स्थानिका. त्यानंतर बघा, मौर्य काळातील प्रशासनातील व्यक्ती आणि त्यांचे कार्य. गोप. जो गोप होता तर हा 5 ते 10 गावांचा प्रमुख होता. त्याच्याकडे कोणती कामे होती? तर आर्थिक व्यवहार पाहणे, याचबरोबर जनगणना आणि जमिनीच्या नोंदी ठेवणे. त्यानंतर आहे स्थानिकी.
तर गोपपेक्षा जो वरचा अधिकारी होता, ज्याच्याकडे काय काम होते, कर वसूल करण्याचे काम होते. त्यानंतर स्थानिकीचा विभाग प्रमुख कोण होता, समहर्ता. याचबरोबर मुघल काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी जर आपण माहिती पाहिली तर मौर्य साम्राज्य लयास गेल्यानंतर गावाचे महत्व आणि अस्तित्व तर टिकून होते, पण त्यानंतर मुघल काळात देखील भारतातील ग्रामीण शासन संस्था कार्यरत होती. मुघल काळामध्ये गावाचा कारभार मुख्यतः किती अधिकारी पाहत होते, तर 3 अधिकारी. किती अधिकारी होते, तर 3 अधिकारी होते. तर ते अधिकारी कोण होते, मुकदम किंवा पोलीस पाटील. गावाची देखरेख करणारे मुकदम किंवा पोलीस पाटील. त्यानंतर पटवारी, कर वसुली जमा करण्याचे काम कोण करत होते, पटवारी. जे चौधरी होते ते ग्रामपंचायतच्या सहाय्याने, मदतीने आणि सल्ल्याने न्याय निवाड्याचे कार्य करत होते. ते कोण होते, चौधरी. याचबरोबर अमीर किंवा अंमल गुजर. तर मुघल कालखंडामध्ये जिल्हाधिकारी सारख्या पदाला अमीर किंवा अंमल गुजर या नावाने संबोधले जात होते. कोणत्या पदाला, जिल्हाधिकारी. यानंतर पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अष्टप्रधान मंडळाच्या साहाय्याने पंचायतींना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर त्या ठिकाणचे काही अधिकारी मोरो त्रिंबक पिंगळे कोण होते, प्रधान. त्यांच्याकडे कोणते काम होते, राज्यकारभार चालवणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे होते अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे. आंबेराव मोहिते होते सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे. मोरेश्वर पंडितराव होते पंडितराव, धर्माची कामे पाहणे. निराजीरावजी हे न्यायाधीश होते, न्यायदान करणे. अण्णाजी दत्तो सचिव, सरकारी आज्ञापत्र पाठवणे. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस मंत्री होते, पत्रव्यवहार सांभाळणे. आणि रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते, परराज्यांशी संबंध ठेवणे. हे त्यांचे कार्य होते. यानंतर दुसरा टप्पा, ब्रिटिश कालखंडातील स्थानिक स्वराज्य संस्थेची वैशिष्ट्ये. तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख घटक होता. जिल्हा हा प्रशासनाचा प्रमुख घटक. ब्रिटिशांनी ग्रामपंचायतीचे महत्व आणि ताकद ओळखली होती. भारताला एकसंध ठेवण्यात ग्रामपंचायतीची भूमिका अनन्यसाधारण ठरत असल्याने ग्रामपंचायतीचे महत्व कमी करण्यासाठी गावाऐवजी किंवा खेड्याऐवजी जिल्हा हा स्थानिक शासनाचा घटक मानला गेला ब्रिटिश कालखंडामध्ये. तर या ठिकाणी पाहूया लॉर्ड मेयो. तर याला आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे देखील म्हटले जाते. नागरी प्रशासनाबाबत विशेष महत्व त्याने दिले. लॉर्ड मेयोने नागरी व प्रांतीय प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारले. कोणते, विकेंद्रीकरणाचे. 1870 मध्ये त्याने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव संमत केला. यानंतर बघा लॉर्ड रिपन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. ग्रामीण प्रशासनाबाबत त्याने विशेष महत्व दिले. लॉर्ड रिपन याने ग्रामीण स्वराज्य संस्था यांचे पुनरुज्जीवन करून विकेंद्रीकरणास आधार दिला आणि मे 1882 मध्ये लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. यानंतर बघा भारतातील पहिली महानगरपालिका 29 सप्टेंबर 1688 रोजी मद्रास. कोणती, मद्रास ही भारतातील पहिली महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. याचबरोबर 1688 मध्ये लंडन महानगरपालिकेनंतरची मद्रास ही जगातील दुसरी महानगरपालिका ठरली. पहिली महानगरपालिका जगातील कोणती, लंडन महानगरपालिका, आणि दुसरी ती म्हणजे मद्रास, सध्याचे चेन्नई. यानंतर 1793 मुंबई व कोलकाता येथे पहिल्या चार्टर ऍक्ट नुसार नगरपालिका निर्माण करण्यात आल्या. 1842 मध्ये भारतातील पहिला म्युनिसिपल कायदा बंगालमध्ये करण्यात आला आणि या अधिनियमाचा उद्देश काय होता, नगरांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या व इतर सोयी लागू करणे. त्यानंतर 1869 मध्ये स्थानिक निधी समितीची स्थापना करण्यात आली. मुंबई सरकारने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक निधी समितीची स्थापना केली. 14 मे 1772 मध्ये वॉरेन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी हे पद निर्माण केले. कोणी, वॉरेन हेस्टिंग यांनी. यानंतर पुढे बघा 1876 मध्ये कलकत्ता येथे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. कधी, 1876 मध्ये. 1884 मध्ये मुंबई लोकल बोर्डची स्थापना करण्यात आली. 1888 मध्ये मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. 1902 मध्ये मुंबई प्रांतामध्ये ग्राम स्वच्छता कायदा मंजूर करण्यात आला आणि त्यासाठी खेड्यातील स्वच्छता समित्या व मंडळे स्थापन करण्यात आली. 1907 मध्ये रॉयल कमिशन विकेंद्रीकरण कमिशनची स्थापना करण्यात आली. रॉयल कमिशनची या ठिकाणी स्थापना करण्यात आली. हे एक विकेंद्रीकरण कमिशन होते. याचा उद्देश काय होता, तर लोकल बोर्डाची कार्यक्षमता कशी वाढेल यासंबंधी शोध घ्यायचा होता. याचे अध्यक्ष कोण होते, E.H. हॉब हाऊस.
E.H. हॉबहाऊस. यालाच रॉयल कमिशन असे देखील म्हटले जाते. यानंतर 1918चा ठराव. 1918 साली स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला आणि त्यामधील तरतुदी बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकनियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यात यावी. मतदानाचा अधिकार अधिक व्यापक करावा. ग्रामपंचायतीसाठी आर्थिक नियोजनाची तरतूद करण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थेचा अध्यक्ष लोकनियुक्त असावा. स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींना व्यापक अधिकार देण्यात यावे आणि त्यांच्यावर कमीत कमी नियंत्रण असावे. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. या कायद्यातील तरतुदी बघा. प्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारण्यात आले. पंचायत राज या विषयाचा समावेश प्रांतातील सोपीव खात्याकडे देण्यात आला. सोपीव खात्याचा कारभार सांभाळणारे मंत्री भारतीय होते. याचा अर्थ असा होतो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य लोकनियुक्त मंत्र्यांच्या हातात देण्यात आले. प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्यानंतर आहे 1920चा बॉम्बे पंचायत कायदा. यामधील तरतुदी जर पाहिल्या तर ग्रामपंचायतींना सक्तीने घरपट्टी वसूल करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे ज्या ग्रामपंचायती होत्या तर यांना सक्तीने घरपट्टी वसूल करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आला. प्रौढ पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, परंतु महिलांना अधिकार नाकारण्यात आला. त्यानंतर 1925ची जी हॅच समिती होती तर या समितीनुसार महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला. कधी? 1925 मध्ये. प्रांतिक सरकारांनी ग्रामपंचायतीस निधीचा पुरवठा करावा असे देखील या ठिकाणी शिफारस करण्यात आली. नंतर बघा लॉर्ड मेयो विषयी या ठिकाणी काय महत्वपूर्ण माहिती पाहूया. तर लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा याने ठराव मांडला होता, म्हणून त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे देखील म्हटले जाते. त्याने 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. त्या ठरावानुसार नागरी आणि प्रांतीय प्रशासनामध्ये आर्थिक विकेंद्रीकरण करण्याचे धोरण स्वीकारले. तर यामधील काही महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे शिक्षण, आरोग्य सेवा, रस्ते इत्यादी विभागाचे नियंत्रण प्रांतीय सरकारकडे देण्यात यावे. स्थानिक वित्त प्रणालीची सुरुवात करण्यात यावी. स्थानिक सरकारांना कर लावण्याचे अधिकार या ठिकाणी देण्यात आले. यानंतर नगरपालिकांचा विकास व्हावा यासाठी युरोपियन व भारतीय लोकांचा सहभाग या ठिकाणी वाढवला. लॉर्ड मेयोने प्रत्येक गावासाठी स्वच्छता समिती स्थापन केली, मात्र जी समिती होती ती सरकारने नियुक्ती केलेली असे. लॉर्ड मेयोविषयी तर माहिती, तो भारताचा व्हाईसरॉय होता 1869 ते 1872 पर्यंत. 1872 मध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये भारताची पहिली जनगणना देखील झाली होती. त्याचे निधन कधी झाले तर त्याची हत्या करण्यात आली. कोठे? अंदमान येथे कोणी शेर अलीने त्याला मारले 1872 मध्ये. लॉर्ड रिपनचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायद्याचा ठराव 1882 मध्ये मांडला. 1870 मध्ये लॉर्ड मेयोने सुरू केलेले आर्थिक विकेंद्रीकरणाचे धोरण लॉर्ड रिपनने पुढे चालू ठेवण्याचे ठरवले. लॉर्ड रिपनने उत्पन्नाची साधने 3 विभागांमध्ये विभागली. किती? 3 भागांमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार लोकनिर्वाचित सदस्यांकडे सोपविला. स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रांतिक सरकाराचे नियंत्रण ठेवले. कर्मचाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियंत्रण असावे. यानंतर ग्रामीण भाग स्थानिक मंडळाची स्थापना करण्यात यावी. ग्रामीण भागामध्ये स्थानिक मंडळाची स्थापना करण्यात यावी. जिल्हाधिकारी हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदसिद्ध सदस्य असणार नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा बोर्ड आणि तालुका बोर्ड स्थापन करण्यात यावे. या बोर्डाचे काही सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेकडून केली जात होती आणि प्रामुख्याने ही निवड राजकीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने होती. जिल्हा बोर्ड व तालुका बोर्डावर प्रत्येकी 50% सदस्य सरकार नेमत आणि उरलेले प्रत्यक्ष मतदान पद्धतीने जनतेमधून निवडले जात होते. तालुका बोर्डाचे अध्यक्षपद विभागीय अधिकाऱ्याकडे आणि जिल्हा बोर्डाचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्याकडे होते. यानंतर बघा लॉर्ड रिपन विषयी काही महत्वपूर्ण माहिती. तो भारताचा व्हाईसरॉय होता 1880 ते 1884 पर्यंत. 1866 ते 1869 पर्यंत तो भारताचा सचिव होता. त्याचे पुस्तक आहे ड्युटी ऑफ द एज. कधी प्रकाशित झाले? 1852. लॉर्ड रिपनचे महत्वाचे कार्य ते म्हणजे 1881 मध्ये त्याने पहिला फॅक्टरी कायदा मंजूर केला आणि त्यानुसार त्यामध्ये काय तरतुदी होत्या तर 100 पेक्षा अधिक काम करत असलेल्या कारखान्यामध्ये हा कायदा लागू करण्यात आला. कोणता? पहिला फॅक्टरी कायदा. तर बघा त्यामधील तरतुदी 7 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना काम करण्यास मनाई. 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मजुरांसाठी कामाचे तास देखील या ठिकाणी निश्चित करण्यात आले होते.
त्यानंतर लॉर्ड रिपनने 1881 मध्ये म्हैसूर राज्याच्या दत्तक पुत्राला म्हैसूरचे राज्य परत केले. 1882 मध्ये भारतीय वृत्तपत्र कायदा त्यांनी रद्द केला. कोणता कायदा होता तो? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. 1882 मध्ये विल्यम हंटर कमिशनची त्यांनी स्थापना केली. उद्देश काय होता? प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व विकास करण्यासाठी हंटर कमिशनची त्यांनी स्थापना केली. कधी? 1882 मध्ये. यालाच भारतीय शिक्षण आयोग असे देखील म्हटले जाते. त्यानंतर 1883 मध्ये हिल्बर्ट विधेयक त्याने मंजूर केले 2 फेब्रुवारी 1883 मध्ये. यानुसार काय झाले की भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार हिल्बर्ट विधेयकामुळे मिळाला. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न असा आहे की हिल्बर्ट बिल हे जे बिल आहे म्हणजेच हिल्बर्ट विधेयक, तर हे कोणी मांडले होते? म्हणजेच हिल्बर्ट बिल जे होते तर हे मंजूर केले लॉर्ड रिपनने. पण ते मांडणारे जे व्यक्ती होते त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. हिल्बर्ट बिल कोणी मांडले? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतर बघा लॉर्ड रिपनने काय केले, तर जी नागरिक सेवा परीक्षा होती म्हणजेच ICS परीक्षा होती, तर या परीक्षेचे वयोमर्यादा जी होती ती 19 वरून किती केली? तर ती केली 21 वर्ष. 19 वरून 21 वर्ष केली. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा ग्रामीण भागाच्या विकासासंदर्भात जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी भारतातील काही महत्त्वाचे उपक्रम. पहिला उपक्रम आहे श्री निकेतन. तर हा एक प्रकल्प किंवा उपक्रम होता 1921 मध्ये सुरू करण्यात आला. कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी हा प्रकल्प सुरू केला. उद्देश काय होता? ग्रामीण भागाच्या विकासासाठी श्री निकेतन 1921 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केला. त्यानंतर गुडगाव प्रकल्प 1927. गुडगाव जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर F.L. ब्रायन यांनी हा प्रकल्प सुरू केला. त्यानंतर आहे बडोदा योजना 1933. व्ही.टी. कृष्णमाचारी यांनी सुरू केला. इतर नाव काय होते? कोसबा प्रकल्प. कोसबाड नाही, कोसबा प्रकल्प. सेवाग्राम प्रकल्प 1936 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केला. कोणता प्रकल्प? सेवाग्राम प्रकल्प. तुमच्यासाठी अजून एक या ठिकाणी प्रश्न आहे की भारतीय ग्रामसेवा प्रकल्प हा जो प्रकल्प होता तर हा 1945 मध्ये सुरू करण्यात आला होता. तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की हा प्रकल्प कोणी सुरू केला होता? भारतीय ग्रामसेवा प्रकल्प 1945. यानंतर पुढचा प्रकल्प आहे तो म्हणजे कोणता? फिरका विकास प्रकल्प. कोणता? फिरका विकास प्रकल्प. तर हा कधी सुरू करण्यात आला? 1946 मध्ये. तर कोणातर्फे सुरू करण्यात आला होता फिरका विकास प्रकल्प? तर मद्रास सरकार. कोणते? मद्रास सरकार. यानंतर आहे सर्वोदय योजना. कोणती योजना? सर्वोदय योजना. तर सर्वोदय योजना कोणी सुरू केली होती? मुंबई राज्याने. कधी? 1948 मध्ये. मुंबई राज्य. त्यानंतर आहे भूदान चळवळ. कोणती? भूदान चळवळ. भूदान चळवळ कोणी चालू केली होती? 1951 मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी. आचार्य विनोबा भावे. कुठून सुरू केली होती? तर आंध्र प्रदेशमधून. आंध्र प्रदेशमध्ये एक गाव आहे पोचमपल्ली, तर या ठिकाणी त्यांनी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. त्यानंतर आहे समुदाय विकास कार्यक्रम. त्यालाच काय म्हटले जाते? CDP म्हणजेच काय? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर हा सुरू करण्यात आला होता 1952 मध्ये. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता व ग्रामीण विकासाच्या कार्यात जनतेचा सहभाग वाढविण्याकरता 1952 मध्ये CDP समुदाय विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यानंतर आहे राष्ट्रीय विस्तार सेवा योजना. कधी सुरू करण्यात आली? 2 ऑक्टोबर 1953 मध्ये. 2 ऑक्टोबर 1953. ग्रामीण भागाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय याचबरोबर शैक्षणिक विकास करणे आणि जनतेचा त्यामध्ये सहभाग वाढवणे याच्यासाठी 2 ऑक्टोबर 1953 रोजी राष्ट्रीय विस्तार सेवा योजना सुरू करण्यात आली होती. तर बघा या ठिकाणी आपण ज्या 2 योजना आहेत, सामुदायिक विकास योजना आणि राष्ट्रीय विस्तार सेवा, तर यांची आपण डिटेल्समध्ये देखील माहिती घेऊया. तर बघा 1952 मध्ये सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजेच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. कधी? 2 ऑक्टोबर 1952. तर हा काळ जो होता 1952चा, तर हा
पहिल्या पंचवार्षिक योजनेचा काळ होता. पहिली पंचवार्षिक योजना. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम होता सार्वजनिक सामुदायिक विकास योजना, तर या कामासाठी अमेरिकेची मदत या ठिकाणी घेण्यात आली होती. कोणाची? अमेरिका. तर ही योजना अंमलबजावणीच्या त्रुटीमुळे यशस्वी होऊ शकली नाही. तर याचा उद्देश काय होता? तर ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, शासनाच्या विकास योजना यशस्वी करण्यासाठी जनतेची या ठिकाणी साथ मिळविणे, याचबरोबर ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शेतीचा विकास करणे, ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनमानाचा स्तर उंचावणे. तर या ठिकाणी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी करार करण्यात आला होता, तो म्हणजे आपला भारत देश आणि अमेरिका यांच्या दरम्यान एक करार देखील करण्यात आला होता. या योजनेची वैशिष्ट्ये काय होती? तर या योजनेची अंमलबजावणी तिन्ही स्तरावर करण्यात आली होती, म्हणजे एकतर जिल्हा स्तरावर, त्यानंतर तालुका स्तरावर आणि त्यानंतर गाव स्तरावर. प्रत्येक जिल्ह्याची विभागणी विकास गटांमध्ये करण्यात आली. प्रत्येक विकास गट किंवा पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले. कोणते? गट विकास अधिकारी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, हा जो कार्यक्रम होता सामुदायिक विकास कार्यक्रम, तर हा कार्यक्रम कोणत्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आला होता? तर त्यामध्ये कृषी आहे, याचबरोबर दळणवळण आहे, शैक्षणिक प्रसार देखील आहे, याचबरोबर आरोग्य आणि स्वच्छता, अजून काय म्हणू शकतो आपण? रोजगार, कुटीरोद्योग, समाज कल्याण, गृहनिर्माण, रोजगार निर्मिती, याचबरोबर दळणवळण इत्यादी. तर सामुदायिक विकास योजनेची जी अंमलबजावणी होती, तर ही अंमलबजावणी 5 स्तरावर करण्यात आली होती. किती स्तरावर? 5 स्तरावर. परीक्षेमध्ये जरी विचारले तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे. यानंतर बघा, राष्ट्रीय विस्तार सेवा. राष्ट्रीय विस्तार सेवा म्हणजेच काय? नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस, NES. सुरुवात करण्यात आली 2 ऑक्टोबर 1953 मध्ये. 2 ऑक्टोबर 1953 ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी. तर बघा, समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच काय? CDP. या योजनेला पूरक अशी योजना म्हणजे कोणती? राष्ट्रीय विस्तार सेवा योजना. तर ही देखील समुदाय विकास कार्यक्रम जसा अयशस्वी झाला, त्याचप्रमाणे जनतेचा सहभाग न मिळाल्यामुळे राष्ट्रीय विस्तार सेवा ही योजना देखील या ठिकाणी अयशस्वी ठरली होती. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण, तर या विषयामधील पहिला व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पहिला भाग या ठिकाणी पाहिलेला आहे. तर दुसरा भाग 1 ते 2 दिवसांनी लगेच अपलोड करण्यात येईल. यानंतरच्या आपण दुसऱ्या पार्टमध्ये स्वतंत्र भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधी ज्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्याच्या या ठिकाणी ज्या काही योजना होत्या, म्हणजेच या ज्या काही समित्या होत्या, तर त्या समित्याविषयी आपण विस्तृतपणे माहिती घेणार आहोत. उदाहरणार्थ कोणती? अशोक मेहता समिती, बलवंतराय मेहता समिती इत्यादी समित्यांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.